भारतामध्ये पुन्हा एकदा एक खूप मोठी आणि महत्त्वाची प्रक्रिया सुरू होणार आहे. होय, आपण बोलतोय भारत जनगणना 2026 बद्दल. जवळपास 15 वर्षांनंतर होणारी ही जनगणना प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाची आहे आणि यावेळी सरकार तुमच्याकडून तब्बल 33 प्रश्न विचारणार आहे. त्यामुळे आधीच तयार राहणं खूप गरजेचं आहे. आपण थोडं मागे वळून पाहिलं तर 2011 मध्ये शेवटची जनगणना झाली होती आणि आता 2026 मध्ये पुन्हा ही प्रक्रिया सुरू होतीये. म्हणजेच एक मोठा गॅप नंतर ही माहिती अपडेट होणार आहे. त्यामुळे सरकार प्रत्येक घरापर्यंत पोहोचून अचूक माहिती गोळा करणार आहे. जनगणना म्हणजे नेमकं काय? तर देशातील प्रत्येक व्यक्तीची माहिती गोळा करणं, जसं की लोकसंख्या, घर, सुविधा, शिक्षण. ही माहिती सरकारला योजना तयार करण्यासाठी आणि निधी वाटपासाठी मदत करते आणि शेवटी देशाच्या विकासाचा पाया इथूनच तयार होतो. भारतात जनगणनेचा इतिहास खूप जुना आहे. 1872 मध्ये पहिली जनगणना सुरू झाली. त्यानंतर दर 10 वर्षांनी नियमितपणे जनगणना होत आली. 2011 मध्ये लोकसंख्या सुमारे 121 कोटी होती आणि 2021 मध्ये कोविड-19 मुळे जनगणना थांबली होती. त्यामुळे 2026 ची जनगणना खूप महत्त्वाची ठरते. यावेळी एक मोठा बदल झालाय. पारंपरिक कागदी पद्धतीऐवजी डिजिटल जनगणना होणार आहे. मोबाईल ॲपद्वारे डेटा घेतला जाणार आहे. यामुळे प्रक्रिया जलद, अचूक आणि पारदर्शक होणार आहे आणि रिअल टाइम डेटा अपलोड सुद्धा होणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली होते. रजिस्ट्रार जनरल अँड सेन्सस कमिशनर ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर ही जनगणना पार पडते. त्यामुळे ही एक अत्यंत संघटित आणि मोठ्या प्रमाणावर चालणारी प्रक्रिया आहे. जनगणनेचे 2 मुख्य टप्पे असतात. पहिला म्हणजे हाऊस लिस्टिंग फेज, ज्यामध्ये घर आणि सुविधा यांची माहिती घेतली जाते, आणि दुसरा पॉप्युलेशन एन्युमरेशन, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती नोंदवली जाते. डिजिटल जनगणनेचे फायदे खूप आहेत. प्रक्रिया जलद होते, चुका कमी होतात, पारदर्शकता वाढते आणि मोबाईल ॲपच्या मदतीने सगळा डेटा थेट सिस्टममध्ये जातो. तुमच्या घरी ही प्रक्रिया कशी होणार? एक सरकारी कर्मचारी म्हणजे इन्युमरेटर तुमच्या घरी येईल, तुमची ओळख पडताळेल, 10 ते 15 मिनिटांचा छोटा इंटरव्ह्यू घेईल आणि सगळी माहिती ॲपमध्ये भरून घेईल. तुम्हाला काहीही लिहायची गरज नाही. एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि हे प्रश्न 7 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये विभागलेले आहेत, जसं की वैयक्तिक माहिती, कुटुंब, शिक्षण, रोजगार, घर आणि सुविधा, स्थलांतर आणि सामाजिक माहिती. वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं नाव, वय, लिंग, जन्मतारीख, वैवाहिक स्थिती आणि जन्मस्थान विचारलं जाईल. म्हणजेच तुमची बेसिक आयडेंटिटी इथे नोंदवली जाते. कुटुंबाशी संबंधित माहितीमध्ये घरातील सदस्यांची संख्या, घर प्रमुख कोण आहे, नातेसंबंध काय आहेत याची सविस्तर माहिती घेतली जाते. शिक्षण या विभागात तुम्ही शाळेत जाता का, तुमचं शिक्षण किती झालं आहे, तुम्हाला वाचता लिहिता येतं का, अशा गोष्टी विचारल्या जातात. रोजगाराबद्दल विचारलं तर तुम्ही काम करता का, शेतकरी आहात का, नोकरी करता का किंवा व्यवसाय करता का, आणि तुमचा उत्पन्नाचा स्रोत काय आहे, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. घर आणि सुविधांमध्ये तुमचं घर कसं आहे, पक्कं की कच्चं, पाणी, वीज, शौचालय आणि स्वयंपाकासाठी कोणतं इंधन वापरता, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. स्थलांतर या भागात तुम्ही दुसऱ्या गावातून किंवा राज्यातून आला आहात का आणि कधी आलात, याची माहिती घेतली जाते. सामाजिक माहितीमध्ये धर्म आणि जात या संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात, ज्याचा उपयोग सामाजिक धोरण तयार करण्यासाठी होतो. ही जनगणना इतकी महत्त्वाची का आहे? कारण याच डेटावर PM आवास, आयुष्मान भारत सारख्या योजना तयार होतात. शाळा, हॉस्पिटल, रोजगार योजना यांचं प्लॅनिंग केलं जातं आणि देशाच्या विकासाचा रोडमॅप ठरतो. म्हणूनच नागरिक म्हणून तुमची जबाबदारी खूप मोठी आहे. अचूक माहिती द्या, खोटी माहिती देऊ नका. इन्युमरेटरची ID तपासा आणि पूर्ण सहकार्य करा. तुमची माहिती सुरक्षित आहे का? होय, सेन्सस ॲक्ट 1948 अंतर्गत तुमची माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते. ती कुठेही शेअर केली जात नाही आणि कोर्टातही वापरली जात नाही. काही समस्या येऊ शकतात, जसे की लोक सहकार्य करत नाहीत, चुकीची माहिती देतात किंवा डिजिटल अडचणी येतात. पण यासाठी उपाय आहेत. शांत रहा, योग्य उत्तर द्या, वेळ द्या आणि घाबरू नका. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, अफवा टाळा आणि सहकार्य करा. कारण इन्युमरेटर येतो, काही मिनिटांत माहिती घेतो आणि हीच माहिती देशाच्या विकासाचा पाया बनते. जनगणना म्हणजे फक्त डेटा कलेक्शन नाही, ती देशाच्या भविष्यासाठी घेतलेला एक महत्त्वाचा निर्णय असतो आणि योग्य माहिती देणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.